नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या महा एपिसोडच्या पार्ट 1 भागामध्ये बघूयात की रेवा ही अक्षयसाठी कॉफी घेऊन येते आणि त्यावेळी रमासुद्धा अक्षयच्या रूममध्ये असते. तेव्हा शशिकांत आणि रेवा या दोघांनी मिळून त्या कॉफीमध्ये असे एक औषध टाकलेले असते की त्याने अक्षयची मेमरी कधीही परत येऊ शकत नाही, म्हणजे अक्षयला काही आठवणार नाही. म्हणून रेवा अक्षयला ती कॉफी पिण्यासाठी आग्रह करत असते. तेव्हा रमा म्हणते की अहो अक्षय भाऊजी, तुमच्या बायकोने म्हणजे रेवाने तुमच्यासाठी इतकी प्रेमाने कॉफी बनवली, मग तुम्हाला तर ती प्यावीच लागेल. अरेनी तुमच्या मनाप्रमाणे कॉफी बनवण्याचा प्रयत्न तर केलास ना, मग तुम्हाला प्यावीच लागेल. तेव्हा अक्षय म्हणतो की ठीक आहे आणि अक्षय ती कॉफी पिण्यासाठी घेतो आणि रागाने त्या कॉफीचा एक घोट घेतो आणि हॅपी असे रेवाला विचारतो. रेवा म्हणते की अरे अक्षय, काय झाले, मगासपासून तू अशी चिडचिड का करतोस? त्यावर अक्षय म्हणतो की हो, जे काम करण्यासाठी मी बाहेर पडलो होतो ते काम माझे पूर्ण झाले नाही, त्यामुळे माझी जरा जास्त चिडचिड होते, बाकी काही नाही खरंच. तेव्हा रेवा ही रमाकडे बघत म्हणते की रमा इथे काय करते, म्हणजे तुम्ही दोघे काही बोलत होतात का? तेव्हा रमा सांगणार तोच अक्षय म्हणतो की हो, घरातील काही काम राहिलेले आहे, ते काम राहिले म्हणून सांगण्यासाठी मी इकडे रमाकडे आलो होतो. तेव्हा रमा म्हणते की नाही, मी तर वेगळ्याच कारणासाठी आले होते. इकडे मी अक्षय भाऊजींना हे विचारण्यासाठी आले होते की आता पुढे कसे करायचे. आता अस्मितने मंगळसूत्र तर केले, परंतु पुढचे जे काही आहे ते माझ्या घरी सांगायला हवे. आणि तसतसा अक्षयचा जीव खालीवर होत असतो, परंतु रेवा मात्र खूप खुश होत असते, कारण तिला असे वाटते की रमा खरंच लग्नासाठी तयार झाली आणि माझे नक्की अक्षयची लग्न होईल म्हणून, आणि ती इकडे येण्याचे रेवाला कारण देते. तर अक्षय म्हणतो की हो, हे बोलण्यासाठी ती इकडे आली होती, कारण आता चौघांचा साखरपुडा एकत्र मांडवात होणार आहे, त्यामुळे कशी तयारी करायची, कुणाला बोलवायचे, अशी सर्व तयारी तर करावीच लागेल ना. रेवा ते ऐकून तर खूपच खुश होते आणि रमा सुद्धा खुश असल्याचे नाटक करते. अक्षय म्हणतो की त्यात आता हे दोघांनी एकमेकांच्या नावाचे मंगळसूत्र सुद्धा तयार करून घेतले, मग आता तयारी तर करावीच लागेल. रमा म्हणते की हो ना, खरंच अक्षय भाऊजी, ते तर बरोबरच आहे. तेव्हा अक्षय म्हणतो की हो, एक्झॅक्टली, एकदा की साखरपुडा झाला तर लग्न सुद्धा होईल आणि ही सुद्धा सुटली आणि आपण सुद्धा एकदाचे सुटतो आणि मग नवीन कामावली आपल्या घरात ठेवायला आपण मोकळे होऊयात. रेवा तशी खूप खुश होते. रेवा अक्षयला म्हणते की अरे अक्षय, ती कॉफी पे, थंड होऊन जाईल. तेव्हा अक्षय म्हणतो की अगं तुला का कळत नाही, तू काय इतका हट्ट करतीस ग? त्यावर रेवा म्हणते की अरे का हट्ट आहे, म्हणजे अरे मी इतक्या प्रेमाने तुझ्यासाठी ही कॉफी करून आणली. तेव्हा अक्षय म्हणतो की मला जेव्हा हवी असेल तेव्हा मी मागून घेईल आणि तेव्हा तू मला ती कॉफी करून दे. तेव्हा रमा सुद्धा म्हणते की अहो अक्षय भाऊजी, तिने इतकी प्रेमाने बनवली आणि ती इतका आग्रह करते तर मग प्या. तेव्हा अक्षय म्हणतो की हो का, तुला जर इतकीच हौस असेल तर मग तू घे आणि तू पिऊन टाक. तेव्हा रमा म्हणते की मला कॉफी नकोय, मला आणि अस्मितला चहा आवडतो. तसा अक्षयला खूप राग येतो आणि जोरात तो कॉफीचा कप खाली आदळून ठेवतो आणि त्याच क्षणी दरवाजा उघडून आनंद येतो आणि आनंद अक्षयला म्हणतो की अक्षय, बरं झालं तू येथे सापडला, जरा बाहेर चल, तुझ्याशी महत्वाचे बोलायचे. तेव्हा रेवाला थोडासा संशय येतो. तेव्हा आनंद ऐकायला तयार नसतो आणि तो लगेच अक्षयला हाताला धरून घेऊन जातो की प्रश्न विचारू नको, चल अगोदर बाहेर चल. म्हणून ते दोघे बाहेर जातात. तर रेवा ही टेन्शनमध्ये येते, कारण अक्षयने तर ती कॉफी प्यालेली नाही आणि काही झाले तरी अक्षयला ती कॉफी तिला पाजायचीच असते. आनंद मात्र त्याला हे सांगण्यासाठी बाहेर हाताला धरून घेऊन गेलेला असतो. तेव्हा रमा खुश होऊन रेवाकडे बघत असते. रेवा विचार करते की आता आनंददादा अक्षयला कुठे घेऊन गेले असतील आणि अक्षय तर कॉफी न पिता गेला. त्यानंतर बाहेर आल्यानंतर अक्षय आनंदला विचारतो की अरे काय झाले दादा, तुम्हाला असं अचानक बाहेर का घेऊन आला? तेव्हा आनंद सांगायला लागतो की अरे अक्षय, तुझ्या जीवाला. तेव्हा अक्षय विचारतो की अरे काय माझ्या जीवाला काय होणार आहे? तेव्हा आनंदला नेमकं कसे सांगावी ते नाही कळत आणि तेवढ्यात रेवा धावतच येते आणि रेवा ही आनंदला विचारते की आनंद दादा, काय झाले, तुम्ही इतक्या घाईने अक्षयला बाहेर का घेऊन आलात? तेव्हा आनंद रेवाकडे बघत असतो. रेवा म्हणते की काही सिरियस आहे का? तर आनंद म्हणतो की सिरियस तसे नाही. रेवा म्हणते की मग अक्षयला असं अचानक बाहेर घेऊन का आलेस? तेव्हा आनंद म्हणतो की अक्षयशी जरा थोडंसं महत्वाचं बोलायचं. रेवा म्हणते की हो का, मग बोला. तर आनंद लगेच रेवाकडे बघत असतो. तेव्हा अक्षय म्हणतो की
अरे दादा बोल ना. तेव्हा आनंद रेवाला म्हणतो की रेवा, तुला पर्सनल या शब्दाचा अर्थ कळतोस ना, त्यामुळे आम्हाला थोडीशी प्रायव्हसी दे, कारण महत्वाच्या गोष्टी मला त्याला सांगायच्यात. रेवा म्हणते की अहो आनंद दादा, ठीक आहे पर्सनल गोष्टी आहेत, पण मी सुद्धा या घरचीच मेंबर आहे ना. तेव्हा आनंद आणि अक्षय एकमेकांकडे बघून हसतात. आनंद म्हणतो की ऑफकोर्स तू घरची मेंबर अजून व्हायची आहे. आतापासूनच तू माझ्या भावावर बायकोचा हक्क गाजवायला निघालीस, आणि उद्या जरी तू अक्षयची बायको जरी झाली तरी मोठा भाऊ या नात्याने माझा अक्षयवर तुझ्या अगोदर हक्क असेल. तेव्हा अक्षयचे लक्ष मात्र सर्व रमाकडे असते की रमा अस्मित बरोबर बोलते की काय. तेव्हा तो तिकडेच बघत असतो आणि आनंदला म्हणतो की अरे दादा बोल, नक्की तुला काय म्हणायचे होते. तेव्हा आनंद मुद्दाम वेगळेच बोलतो आणि तो जान्हवीला म्हणजे जान्हवी मुद्दाम अरे मला खूप त्रास देते, तिला दांडिया बघण्यासाठी मुंबईला जायचे आणि तूच तिला समजावू शकतो, दुसरं कोणीही तिला समजावू शकणार नाही. एकतर ती ऐकायला तयारच नाही, हट्ट करून बसली. तेव्हा आनंद म्हणतो की अरे अक्षय चल, तू वरती चल, तिला समजाव. तेव्हा अक्षय जायला निघतो तर लगेच रेवा म्हणते की अक्षय अरे तुझी कॉफी थंड होईल. तेव्हा अक्षय म्हणतो की अगं रेवा, आल्यानंतर पितो मी कॉफी. तेव्हा आनंद ऐकायला तयार नसतो आणि शेवटी अक्षयला तो वरती घेऊनच जातो. रेवाला मात्र खूप टेन्शन येते. रेवा म्हणते की नक्की काहीतरी होईल असे मला वाटले होते, परंतु अक्षयने मात्र ती कॉफी पिणे खूप गरजेचे आहे. तेव्हा आनंद अक्षयला आतमध्ये घेऊन येतो आणि अक्षय मुद्दाम मी तुला इकडे घेऊन आलो, कारण मी जे काही सांगतो ते महत्वाचे आहे, तू व्यवस्थित ऐकून घे. मला असे कळले की रेवा तुला कसले तरी औषध देणार आहे म्हणून. ते ऐकून तर अक्षयला आणखीन धक्का बसतो. रेवा कसले तरी तुला हॅलोसिनेशन औषध देणार आहे. तर अक्षय म्हणतो की काय काय म्हणतो आनंद दादा तू. तेव्हा आनंद म्हणतो की हो, जेणेकरून तुला काय घडले होते हे आठवणार नाही, यासाठी ते औषध ते तुला देत आहे, त्यामुळे तुला काही आठवणार नाही. तर अक्षय म्हणतो की बापरे, अक्षयला तर धक्काच बसतो. त्यानंतर रमा ती कॉफी आपल्या हातात पिण्यासाठी तो कप घेते. रमा म्हणते की मला माहिती आहे की तुम्ही मुद्दाम माझ्यासाठी ही कॉफी येथे ठेवली आणि तुम्हाला माहिती आहे की मला ही कडू कॉफी नाही आवडत, पण तुमच्या प्रेमासाठी मात्र मी ही कॉफी नक्कीच पिऊ शकते. तुम्ही माझ्याशी कसेही वागलात तरी सुद्धा मला तुमचा कडूपणा हा आवडतो. कधीतरी तुम्ही मला खरं काय आहे हे सांगताल याची मी आतुरतेने वाट पाहते. माझी पूर्णपणे खात्री आहे की ही वेळ लवकरच येईल. त्यावर इकडे आनंद हा अक्षयला म्हणतो की बरं झालं की देवकृपेने जान्हवीने हे सर्व ऐकले होते आणि तिने हे सर्व मला सांगितले. तेव्हा एक गोष्ट मला सांग की रेवाने आता तुला सध्या काही खायला प्यायला दिले होते का. तेव्हा अक्षय विचार करतो आणि नाही, मला काही खायला दिलेले नाही, परंतु तेव्हाच त्याला आठवते की रेवाने त्याला कॉफी पिण्यासाठी आणली होती आणि ती कॉफी पिण्यासाठी ती खूप आग्रह अक्षयला करत होती. अक्षय म्हणतो की हो, मला कॉफी दिली होती. तेव्हा आनंद म्हणतो की तू प्यालास का ती कॉफी. तेव्हा अक्षय म्हणतो की नाही. बोलता बोलता तो कॉफीचा कप तेथे रूममध्येच विसरून आलो आणि नक्की ती कॉफी तशीच रूममध्ये आहे. तर अक्षय म्हणतो की थँक गॉड. आणि तेवढ्यात अक्षयचे लक्ष देते की रमा तेथे आहे आणि रमा जर ती कॉफीचा कप प्याली तर अवघड होईल. तेव्हा आनंद हा डोक्याला हात लावतो आणि धावतच ते दोघे इकडे रमाकडे रूममध्ये येतात. रमाने मात्र कॉफीचा कप आपल्या हातातच असतो. रमा कॉफी पिणार तोच अक्षय आनंद धावत येतात आणि अक्षय जोरात रमा असे ओरडून रमाच्या हातातील कॉफीचा कप तो जोरात फेकून देतो. तेव्हा रमाला राग येतो. रमा म्हणते की काय काय झाले तुम्हाला असे करण्यासाठी, असे काय करतात तुम्ही. तेव्हा अक्षय म्हणतो की काय ग, तू ती कॉफी प्यायला निघाली होती आणि तेवढ्यात तेथे रेवा येते आणि रेवा ती कॉफी सांडलेली बघून म्हणते की ओ माय गॉड, म्हणजे माझी सर्व कॉफी सांडली. तेव्हा आनंद अक्षय रेवाकडे बघत असतात. रेवा विचारते की अक्षय कॉफी कशी सांडली आणि काय झाले, कशी कॉफी सांडली हे मी विचारते. अक्षय आणि रमा आनंद रेवाकडे बघत असतात. अक्षयला नेमकं आता काय उत्तर देऊ ते काही सुचत नाही. रेवा पुन्हा विचारते की अक्षय, मी तुला काहीतरी विचारते की कॉफीचा कप कसा सांडला आणि काहीतरी तुला विचारते. तेव्हा अक्षयला सुद्धा खूप राग येतो. अक्षय म्हणतो की मी फोडला कप आणि मी कॉफी सांडवली, कळले का तुला. आणि रमाकडे हात करतो की हिच्यामुळे मी हा कप फोडला, आपल्या घरातील काम करणारी ही कामवाली मावशी हिच्यामुळे हा कप फुटला. ही कामवाली मावशी आहे ना, तू माझ्यासाठी इतकी प्रेमाने ती कॉफी बनवली आणि तीच माझ्या अगोदर ती कॉफी प्यायला निघाली होती, म्हणून मला राग आला होता. रमा काहीतरी बोलणार तोच लगेच अक्षय म्हणतो की तू गप्प बस, तू माझ्याशी आत्ता वाद घालू नकोस. रेवाने केलेली कॉफी तू का पित होतीस, त्या कपाला तू हात का लावलास, असे मुद्दाम तो रेवा समोर रमाला जाब विचारत असतो. रमाला नेमकं काहीच कळत नाही की अक्षय असे का करतो.
अक्षय मुद्दाम रमाला म्हणतो की काय ग, तुला माझी तत्व माझी मूल्य काही माहितीच नाही आणि नसेल माहिती तर आता माहिती करून घे की माझ्या कोणत्याही वस्तूला हात लावायचा नाही. आता तर तू कॉफी पिण्यासाठी गेली होती आणि नंतर उद्या जर एखाद्या गोष्टीला हात लावायला गेली तर एकतर आमच्या घरामध्ये इतक्या महागड्या गोष्टी आहे आणि एखादी वस्तू चोरीला गेली तर आम्ही काय करणार आहोत. तेव्हा रमाला मात्र नेमकं अक्षय असे का करतो हे नाही समजत, परंतु रेवाचा मात्र अक्षयवर पुन्हा विश्वास बसतो. रेवा म्हणते की मला तर असे वाटत होते की अक्षय हे सर्व नाटक करतो, परंतु आता तर तो रमावर जे काही आरोप करतो त्यावरून नक्की अक्षयला काहीच आठवत नाही असे वाटते, म्हणून रेवाच्या जीवात जीव येतो. रमा फक्त अक्षयकडे बघत असते. अक्षय म्हणतो की काय गे फक्त बघतेस काय, उत्तर दे की कॉफी का पित होती. तेव्हा रमा म्हणते की तुम्ही अविश्वास दाखवू नका. तेव्हा अक्षय म्हणतो की मी जे काही बघितलंस त्यामुळे मी तुला बोललो. रमा बोलणार तोच लगेच आनंद म्हणतो की एक मिनिट, मला असे वाटतं की काहीतरी नक्की गैरसमज झाला असेल, म्हणजे बराच वेळ झाला कॉफी देते आहे आणि ती थंड झाली असेल म्हणून रमाच्या मनात आले असेल ती कॉफी गरम करावी म्हणून. हो की नाही रमा. तर रमा हो म्हणते. तर रेवा म्हणते की आनंद दादा तिचा वेंधळेपणा मला पूर्ण माहिती आहे. तेव्हा रेवा म्हणते की अक्षय जे झाले ते झाले पण माझी मेहनत वाया गेली. तेव्हा आनंद आणि अक्षय रमा हे रेवाकडे बघत असतात. आनंद आणि अक्षयला रेवाचा खूपच राग येत असतो. रेवा म्हणते की आता हा जो काही पसारा झाला तो कोण आवरणार. तेव्हा रेवाला खूप टेन्शन येत असते. तेव्हा अक्षय तिच्याकडे इतका रागाने बघत असतो की रेवा असे वाटते की आत्ताच्या आत्ता तुला पोलिसांच्या ताब्यात द्यावे म्हणून. आता जर तुला हे सर्व तुझ्यावर केले तर शशिकांत मुकादम मात्र अलर्ट होते आणि मग शशिकांत मुकादम आजी या सर्वांना कळेल की मला सर्व काही आठवते. तेव्हा मात्र रमा खूप नाराज होते आणि तेथून ती रागाने निघून जाते. तेव्हा अक्षयला खूप वाईट वाटते कारण रमा खूप हर्ट झाली. तेव्हा तो मनात म्हणतो की मला माफ कर रमा, सर्व समोर मला हे सर्व नाटक करावे लागते. त्यानंतर रमा ही रूममध्ये रागानेच येऊन बसते. रमा विचार करते की हे इतका मोठा आरोप माझ्यावर कसे करू शकतात. मला तर असे वाटत होते की नक्की त्यामागे काहीतरी कारण असेल पण आणि मी साधी त्यांची कॉफी पिले म्हणून त्यांनी इतकी चिडचिड केली म्हणून ते माझ्याशी असे वागले. मान्य आहे की ते तिला दाखवण्यासाठी मुद्दाम असे वागत असते. समजायची वेगळी सुद्धा पद्धत असते. इतकी टोकाला जाण्याची काय गरज आहे. वाटेल तसे ते मला इतके रागावले आणि बोलले, काय गरज होती ही सर्व बोलण्याची. तेव्हा अक्षय रमाबरोबर असे वागल्याने रमा सुद्धा म्हणते की ठीक आहे, तुम्ही तर माझ्याशी असे वागण्याचे ठरवलेच आहे, मग आता तुम्ही सुद्धा बघतच राहा की मी काय वागते तुमच्याबरोबर, कशी वागते. तेव्हा रमा लगेच अस्मितला फोन करते आणि अस्मित भाऊजी तुम्ही कुठे आहात ओ, मी तुम्हाला आता जे काही सांगते ते ऐकून घ्या. गरबा आहे त्यामुळे तुम्ही इकडे माझ्या घरी या आणि येथील लोकांना सांगा की मी तुम्हाला म्हणजे रमाला घेण्यासाठी आलेलो आहोत, कारण दुसरीकडे गरबा खेळण्यासाठी जायचे आहे असे कारण तुम्ही घरच्यांना द्या. असा आपला प्लॅन आहे, तुम्ही लवकर या, मी तोपर्यंत आवरून ठेवते. तेव्हा रमाने सुद्धा अक्षयची जिरवण्याची ठरवलेली असते. त्यानंतर इकडे अक्षय इतका चिडलेला असतो म्हणून रेवा त्याला एक रूममध्ये घेऊन येते आणि शांत बसायला सांगते. अक्षय मुद्दाम तिच्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न करत असतो आणि मी ठीक आहे असे तो रेवाला सांगत असतो. रेवा म्हणते की अरे तू कशाला विचार करतोस, ती आपल्यासाठी इतकी इम्पॉर्टंट नाही, त्यामुळे आता इथून पुढे फक्त आपण दोघांनी आपलाच विचार करायचा. तेव्हा ती अक्षयच्या खांद्यावर हात ठेवते. अक्षयला मात्र खूप राग येत असतो आणि आनंदला सुद्धा रेवाचा अशा वागण्याचा खूप राग येतो. तेव्हा रेवा ही अक्षयच्या गालगुच्छ धरते. अक्षय तर हसतो परंतु आनंद मात्र रेवाकडे खूप रागाने बघत असतो. तेव्हा रेवाचे लक्ष आनंदकडे जाते आणि ती दोघांना सुद्धा म्हणते की मी तुम्हाला एक सुचवू का, म्हणजे आपला मूड रिफ्रेश करण्यासाठी काहीतरी माझ्याकडे प्लॅन आहे. आनंद म्हणतो की हो हो आणि रागाने बघतो. तेव्हा रेवा म्हणते की मी काय म्हणते की रात्री आपण सर्वजणांनी गरबा खेळण्यासाठी जायचे का, येथे रेस्कॉटच्या इथे असा मस्त गरबा आहे त्यामुळे आपण सर्वजण जाऊया. तेव्हा आनंद म्हणतो की नाही, मला काही गरबा खेळण्यासाठी नाही येत. तेव्हा अक्षय म्हणतो की मला सुद्धा नाही खेळता येत. तेव्हा रेवा म्हणते की अरे मग आपण अशी मस्त आयडिया मला सुचली की आपण घरातच गरबा खेळूया. आनंद दादा तू जान्हवीला सांग की तिचा मुंबईचा प्लॅन कॅन्सल करण्यासाठी आपण घरातच गरबा खेळतोय असे तिला सांग, छान ड्रेसिंग करून येण्यासाठी. असे केल्याने जान्हवी नक्की खुश होईल. तेव्हा अक्षय म्हणतो की हो हो. तेव्हा इतकी खुश होते आणि ती उड्या मारत असते की अक्षय कसे खेळायचे आणि ललला असे करत असते. तेव्हा अक्षय आणि आनंद या दोघांना मात्र रेवाचा खूप राग येत असतो. तेव्हा सर्वजण गरबा खेळण्यासाठी तयार होतात आणि सर्वजण ते आपापले ड्रेस
ड्रेस घालून येतात तेव्हा अभि काकांना म्हणत असतो की खरंच काय हे किती अवघडल्यासारखं होतं या ड्रेसमध्ये, किती अर्धवट कपडे आहे आणि जर गिरकी घेतली तर बनियल दिसेन माझा. तेव्हा जान्हवी सुद्धा आनंदला खुश होऊन म्हणते की अरे बेबी खरंच तू खूप सुंदर दिसतो ह्या ड्रेसमध्ये आणि ही बघ आपण अगदी सेम टू सेम झालोय, छान दिसतो आपण दोघे पण. आणि तेवढ्यात रेवा आणि अक्षय तयार होऊन बाहेर येतात. रेवा अक्षयला म्हणते की अरे अक्षय बघ ना किती सर्वजण किती सुंदर दिसतात ह्या ड्रेसमध्ये. तेव्हा अक्षय रेवाला म्हणत असतो की अक्षय अगं रेवा खरंच किती अवघडल्यासारखं होतं या ड्रेसमध्ये. तेव्हा रेवा म्हणते की अरे अक्षय हा पॅटर्नच तसं आहे. तेव्हा रेवाने आपल्या कपाळावर आणि आपल्या मानेवर म्हणजे पुढच्या भागावर जे काही टॅटू लावलेले असतात तर अक्षय म्हणतो की काय ग हे काय. तेव्हा रेवा म्हणते की अरे टॅटू आहे अक्षय, तुला थोड्या वेळाने नक्की व्यवस्थित कम्फर्टेबल वाटेल, तू नको काळजी करूस. सीमा मात्र अक्षयकडे बघून हसते. सीमा सुद्धा छान त्या ड्रेसमध्ये तयार होते. तेव्हा रेवा म्हणते की अरे अक्षय पण मी आपल्या टिपऱ्या आतच विसरून आले. तेव्हा अक्षय म्हणतो की मग हे कॅन्सल. रेवा म्हणते की नाही रे तू इथेच थांब, मी टिपऱ्या घेऊन येते. अक्षयचे मात्र रमाचे शोधण्यात लक्ष असते. तेव्हा अक्षय विचार करतो की सर्वजण दिसतात परंतु रमा मात्र काही आलेली दिसत नाही, बहुतेक ती खूप चिडली असेल. एवढ्यात अस्मित सुद्धा दरवाज्यात येतो आणि अक्षयला आवाज देऊन तो जवळ बोलावतो. तेव्हा अक्षय म्हणतो की काय रे तू आत्ता यावेळेस इथे कसा. तेव्हा अस्मित म्हणतो की अरे मला रमाने बोलावले. आणि अस्मितच्या हातामध्ये टिपऱ्या असतात आणि त्या ड्रेसमध्ये त्या लुकमध्ये तो तयार होऊन आलेला असतो. तेव्हा अक्षय मुद्दाम चिडून म्हणतो की अरे अस्मित तू तिच्या तालावर नाचू नको, तुला माहिती आहे ना हे सर्व नाटक का चालले म्हणून. अस्मित म्हणतो की अरे पण तिला दाखवण्यासाठी हे सर्व तर करावे लागेल. अक्षय म्हणतो की अरे तिला काही कळून देऊ नकोस आणि तिच्यापासून जरा तू लांबच राहा. अस्मित म्हणतो की हो हो अरे मी लांबच राहतो. अस्मित म्हणतो की अरे ऐक ना तू रमाला बोलावून घेऊन ये, आम्हाला बाहेर जायचे. तेव्हा अक्षय म्हणतो की काय कुठे जायचे. अस्मित टिपऱ्या दाखवतो आणि गरबा खेळण्यासाठी जायचे असे सांगतो. अस्मित म्हणतो की अरे एका ठिकाणी मला दांडिया खेळण्यासाठी बोलावले आणि मी रमाला घेऊन तिकडे जातोय कारण तेथे कपल पास आहेत म्हणून. तेव्हा अक्षयला चिड येते. अक्षय म्हणतो की तू तिच्यापासून लांबच राहा. तेव्हा अस्मित म्हणतो की हे बघ मला तर असे होते मध्ये अडकल्यासारखे, एकतर ती सांगते असे कर आणि तू सांगतो तसे कर. आता बघ तिनेच मला फोन केला आणि मला म्हणाली की तू मला गरबा खेळण्यासाठी बाहेर घेऊन चल. तेव्हा अक्षय म्हणतो की अरे तू माझा मित्र आहेस की तिचा मित्र आहे. तेव्हा अस्मित म्हणतो की अरे तू जा. तेव्हा अक्षय म्हणतो की मग मला सर्व काही फोन करून हे सांगत जा. तेव्हा अस्मित म्हणतो की अरे पण तू हे सर्व तिच्यासाठीच करतो. तेव्हा अक्षय म्हणतो की फक्त तू तिच्यापासून लांब राहा. आणि तेवढ्यात अस्मित अक्षयचा चेहरा ओळखतो आणि म्हणतो की परी. तेव्हा रमा मस्त तयार होऊन आलेली असते, हातामध्ये टिपऱ्या असतात आणि त्या लुकमध्ये रमा खरंच खूप आपली सुंदर दिसत असते. अक्षय एकटक तिच्याकडेच बघत असतो. तेव्हा सर्वजण एकटक रमाकडे बघत असतात. सीमा तर खूपच खुश होते आणि जान्हवी आनंद सुद्धा. तेव्हा काका खुश होऊन अभिला म्हणतात की अरे सुरवंटाचं तर फुलपाखरू झालं रमाकडे बघून. तेव्हा जान्हवी खुश होऊन रमाकडे येते. अक्षय तर एकटक रमाकडेच बघत असतो. जान्हवी म्हणते की अगं रमा कसली सुंदर दिसते. तेव्हा सीमा ही रमाला आवाज देते आणि जवळ बोलावते. रमा सीमा जवळ येते तर सीमा म्हणते की अगं रमे खरंच किती सुंदर दिसते, किती गोड दिसते. पिक्चर मध्ये म्हणतात ना चांद का तुकडा, अगदी सेम तशीच दिसते. तू अक्षयकडे बघितलेस का, सतत तू तुझ्याकडे बघतोय, जा तू त्याच्याशी बोल. तेव्हा रमा म्हणते की मी नाही बोलणार, तुम्हाला तसे वाटते ते फक्त वरवर दाखवतात पण तुम्हाला माहिती नाही की इतर वेळेस ते माझ्याशी कसे वागतात. आई तुम्हाला माहिती नाही मगाशी ते. तेव्हा सीमा विचारते की अगं तो काही बोललास का तुला. तेव्हा रमा म्हणते की नाही जाऊन द्या, त्यांनी माझ्याशी कितीही बोलण्याचा प्रयत्न केला तरी मी त्यांच्याशी बोलायला नाही जाणार. तेव्हा सीमा म्हणते की अगं तू म्हणजे दोघे सुद्धा सारखेच. तेव्हा रमा म्हणते की आई ते शेर असतील परंतु मी तर सव्वा शेर आहे, त्यांना तर मान्य करावेच लागेल की मी त्यांची बायको आहे म्हणून, त्यांना माझ्या मागे यावेच लागेल, बघतच राहा की मी काय करते ते. तेव्हा सीमा खुश होत आणि तेवढ्यात अस्मित हा रोमॅन्टिक होऊन रमाकडे बघत असतो, हातात टिपरीमध्ये फिरवतो. तेव्हा अक्षय म्हणतो की ही टिपरी फिरण्यासाठी नाही आणि लांबच राहायचे आणि तो कसे लांब राहायचे हे अस्मितला सांगतो. तेवढ्यात रमा ही अक्षय आणि अस्मित जवळ येते आणि रमा ही लाजत अस्मितला म्हणते की अरे अस्मित बरं झालं तू आलास आणि सांग ना मी कशी दिसते ते. रेवा मात्र फक्त रमाकडे बघत उभी असते. अस्मित अक्षयकडे बघत म्हणतो की खरंच खूप सुंदर, सुरेख आणि लाल लाल
गुलाबी सुंदर. तेव्हा रमा खूपच लाजते. अक्षय समोर ती हे सर्व नाटक करत असते आणि अस्मितला लाजत म्हणते, अरे तू सुद्धा खूप क्यूट दिसतोय, चल पटकन जाऊयात, आता वेळ वाया घालवायला नको. म्हणून ती अस्मितची टिपरी हातात धरते आणि अस्मितला घेऊन बाहेर येते. तेव्हा अक्षय तिच्या मागे धावत येतो आणि रमा असे म्हणून तिला थांबवतो आणि तो अक्षय अस्मिता आणि रमाला म्हणतो की तुम्ही गरबा खेळण्यासाठी चाललात ना, मग येथेच खेळा गरबा, येथे सुद्धा आहे ना. तेव्हा रमा म्हणते की कशाला, आणि तेव्हा सर्वजण बाहेर येतात. रमा म्हणते की अहो आता आमचे ठरलेले आहे आणि तसे बरे वाटत नाही, असं नोकरांनी मालकाच्या गरबात खेळणं, आम्ही जातो बाहेर आणि चल अस्मित आपण निघूयात. तेव्हा अभि सुद्धा बाहेर येतो. तर अक्षय म्हणतो की हे बघ, तुम्हाला माहिती आहे ना आमच्या घरातील नोकरांना सुद्धा मी कसे वागवतो, आमच्या घरात सर्वांना समान हक्क आहेत आणि वागणूक सुद्धा ही समान मिळते, त्यामुळे तू इथे गरबा खेळू शकते. रमा म्हणते की हो का, पण मला मात्र तसे नाही वाटले, कारण येथे मालकाच्या कपाला हात जरी लावला तर मालक खूप चिडतो. तेव्हा अक्षय मुद्दाम हसतो. तर रेवाचा खूपच जळफाट होत असतो. तेव्हा अक्षय हसून म्हणतो की अच्छा, म्हणजे म्हणून हे सर्व सुरू आहे, आले लक्षात. आणि तो रमाची माफी मागून म्हणतो की अगं माझा मित्र आहे, तो इतक्या वर्षातून भेटला, मला इथे गरबा खेळायला बरं वाटेल, त्यामुळे तुम्ही दोघे इथेच गरबा खेळा. रमा म्हणते की नाही, पण आम्ही जातो. हो की नाही अस्मित, आणि चल आमचा प्लॅन झालेला आहे, आम्ही जातो. तेव्हा रेवा लगेच अक्षयला म्हणते की अरे अक्षय, त्यांना जायचे असेल तर जाऊन दे, तू कशाला त्यांना आग्रह करतो थांबण्यासाठी. तेव्हा सीमा म्हणते की रेवा, हे जर खरंच मध्ये मध्ये नाही बोलली तर खरंच खूप चांगले होईल, त्यामुळे शांतच राहा. तेव्हा अभि रागाने रेवाकडे बघत असते. तेव्हा अस्मितला अक्षय म्हणतो की अरे थांब ना तू, आपण इथेच गरबा खेळूयात. तेव्हा अस्मित मुद्दा म्हणतो, अरे रमाने जायचे म्हटल्यानंतर जावेच लागेल. अक्षय रागाने म्हणतो की अरे असे काय करतोस. तेव्हा अस्मित लगेच खाली मान घालतो. तेव्हा रमा म्हणते की अस्मित, मी तुला काय सांगते की थांबूयात आपण, उगाच नाही तर ते मला राग आल्यानंतर कामावरून काढून टाकतील, त्यापेक्षा आपण येथेच थांबूयात, पण त्या अगोदर माझी एक अट आहे. तेव्हा अक्षय विचारतो की आता कसली अट. तर रमा म्हणते की आपण स्पर्धा लावायची गरब्याची, म्हणजे जोडी जोडी मध्ये स्पर्धा, मग बघूयात की कोण जिंकते, तुम्ही आणि रेवा की मी आणि अस्मित. तर अस्मित धक्क्याने रमाकडे बघत असते. तुम्हाला ही अट मान्य आहे का. तेव्हा अक्षय म्हणतो की काय, तुम्हाला चॅलेंज देते, मला माहिती आहे की अस्मित कसा आणि काय किती नाचू शकतो, तू काय मला चॅलेंज देणार. तेव्हा रमा म्हणते की मला सुद्धा बऱ्याच गोष्टी माहिती आहे, पण माझा अस्मितवर विश्वास आहे. तेव्हा अक्षय विचारतो की काय रे अस्मित, तू नाचणार. तेव्हा अस्मित हो म्हणतो. तू आम्हाला हरवणारस का. तर अस्मित म्हणतो की हो हो, आणि तो स्टाईल केसांची उडवतो. तेव्हा रमा म्हणते की काय हो, काय चालले तुम्ही, होणाऱ्या नवऱ्याला हिनवतात का, तुम्ही असे नाही करू शकत, तुम्ही त्याची गंमत सुद्धा करू नका आणि त्याला चिडू सुद्धा नका. म्हणून रमा मुद्दाम अस्मितची बाजू घेऊन रागावते. तसे म्हणजे गरबात नाचणे इतके महत्वाचे नसते, जोडीमध्ये केमिस्ट्री महत्वाची असते. तेव्हा अक्षय हसून म्हणतो की अगं तुझे चॅलेंज मी स्वीकारले. तेव्हा आनंद हळूच जान्हवीला म्हणतो की ही रमा आहे ना, कधी कधी ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये खूप माती खाते. तेव्हा अक्षय सर्वांना म्हणतो की तुम्ही सर्वांनी ऐकले ना, रमाने मला आता चॅलेंज केले आणि आता हे कॉम्पिटिशन सुरू होणार आहे, पण त्यासाठी कोणीतरी जज असायला हवे. तेव्हा रमा म्हणते की जज ह्या वेळेस एक नाही तर दोन होतील. तेव्हा आता रमा आणि अक्षय यांच्यामध्ये कोणती जोडी जिंकते ते बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. तर पुढे काय होणार हे एपिसोडच्या पार्ट 2 भागामध्ये बघूयात. धन्यवाद.